नमस्कार. तर एका डॉक्टरच्या दवाखान्यातील हा एक प्रसंग घडलेला आहे असे म्हणतात. आता तो डॉक्टरच त्याचा दवाखाना, प्रायव्हेट प्रॅक्टिस. तर असो, तर ही कथा ऐकल्यानंतर मी या कथेला नाव दिलं आहे धैर्यवान. धैर्यवान हे नाव दिलं आहे ह्या कथेला. आता डॉक्टर लोकांचं एक तत्व असते, पेशंटला जर काही सिरियस आजार असेल तर तो पेशंट समजा जास्त दिवस राहणार नसेल तर डॉक्टर त्या पेशंटला काही कळू देत नाहीत. त्याच्या घरात जो कोणी मोठा मुलगा वगैरे असेल किंवा घरातला एखादा जबाबदार सदस्य कोणी असेल तर ते डॉक्टर फक्त त्यांनाच सांगतात. ते त्याला म्हणतात की हा आता जास्त दिवस जगणार नाही, त्याला कुठे दाखवण्याच्या भानगडीत पडू नका किंवा त्याचे उरलेले थोडे आयुष्य चांगले जाईल असं काहीतरी करा. एवढं बोलून डॉक्टर मोकळे होतात, हो ना. तर या दवाखान्यामध्ये असाच एक म्हणजे प्रकार झाला. त्या डॉक्टरने एका पेशंटला तपासले, त्याचे रिपोर्ट पाहिले. त्या डॉक्टरला कळून चुकलं की हा माणूस फार फार तर 2 महिने जिवंत राहील, नंतर संपले. मग त्यांनी त्यांचं तत्त्व अंमलात आणायचं ठरवलं. डॉक्टरचं तत्त्व, पेशंटला काही कळू द्यायचं नाही. ते त्या पेशंटला म्हणाले, काय काका, कसं काय? तर तो पेशंट उत्तरला, बस बरं आहे, असं म्हणून त्या पेशंटनं स्मित केलं. मग डॉक्टर त्याला म्हणाले, तुमच्या घरात कोण आहे सर्वात मोठं, तुमचा मुलगा वगैरे? पेशंटने विचारलं, का बरं? तर डॉक्टर म्हणतात, अहो काही नाही, सहज विचारलं, म्हणलं ओळख होईल, असला तर बोलवून घ्या त्याला दवाखान्यात. ते ऐकल्यानंतर तो पेशंट उत्तरला, एक गोष्ट बोलू का डॉक्टर साहेब? तर ते ऐकून डॉक्टर थोडे गोंधळून गेले. मग म्हणाले, हो हो बोला ना. तर तो पेशंट म्हणाला, काही असलं तरी मला सांगा डॉक्टर, मला काहीच वाटणार नाही. अहो 75 वर्ष पूर्ण झालीत मला. डॉक्टर म्हणले, तुम्हाला सांगू? तर तो पेशंट हसला आणि पुन्हा डॉक्टरला म्हणाला, हो हो मला सांगा, मी मनाने हळवा किंवा दुबळा नाही आहे. जाणार तर एक दिवस सगळेच आहोत. अहो मरण्यापेक्षा दुसरी वाईट बातमी तुम्ही कोणती सांगणार आहेत, मला सांगा. मी तशीही मनाची तयारी करून ठेवली. इतरांसारखा मी मरणाला घाबरत नाही. मला माझं मृत्यूपत्र वगैरे तरी तयार करता येईल. तुम्ही जर माझी डेट सांगितली एक्झॅक्ट तर त्याप्रमाणे मला ठरवता येईल. आपण लवकर जाणार हे कळलं तर उरलेले 4 दिवस मला बरंच काही करायचं आहे. मी मृत्यूला भीत नाही डॉक्टर, फक्त आपण सर्वांना सोडून जात आहोत हे दुःख मात्र होईल. इतकं बोलून त्या ग्रस्ताने आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि दोन्ही हात जोडून तो पेशंट मोठ्याने म्हणाला, जय श्रीराम. तर डॉक्टरनी त्याचं बोलणं ऐकलं आणि त्या पेशंटचं ते मनोधैर्य बघून डॉक्टर चकितच झाले. त्यांनी त्या पेशंटला थपटिलं. डॉक्टर एकदम भारावले त्याचं बोलणं ऐकून. खरा धैर्यवान पेशंट त्यांनी आज पाहिला होता. इतर पेशंट कसे घाबरतात मृत्यूला, आधीच ते म्हणजे कच खातात, पण हा पेशंट अगदी आगळा वेगळा दिसला. असो, पुढे काही काळानंतर तो माणूस गेला, पेशंट. ते सोडा, पण कधी कधी असेही लोक पाहण्यात येतात, मृत्यूला न भिणारे. ही एक सत्यकथा आहे.